वृद्धापकाळात आजारी बहीण आणि पत्नी यांच्यावरील औषधोपचाराला खर्च करता करता खचून गेलेल्या सेबेस्टिन कार्दोज या वृद्धानं बहिणीची हत्या करून स्वतःचीही जीवनयात्रा संपवल्याचा प्रकार पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आला आहे। या वृद्धानं आत्महत्या करण्यापूर्वी मित्राला फोन करून घरी बोलावलं होतं। मित्र घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याला खोलीमध्ये कार्दोज भाऊ बहिणीचा मृतदेह आढळून आला। याच मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडलाय। हळदोण्याच्या किटला परिसरात घडलेल्या या प्रकाराचा तपास आता म्हापसा पोलीस करत आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 68 वर्षीय सेबेस्टिन हा आजारी पत्नीसोबत उसकई परिसरात राहत होता, तर त्याची 72 वर्षांची बहीण अवलिन कार्दोज ही एकटीच किटला इथं राहत होती, कारण ती अविवाहित आणि मानसिकरित्या अस्वस्थ होती। या स्थितीतही सेबेस्टिन पत्नी आणि बहिणीचीही देखभाल करायचा। दिवसातून 3 वेळा तो उसकईवरून बहिणीला भेटायला जायचा। सोबत नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण देखील घेऊन जायचा। नेहमीप्रमाणे 5 डिसेंबर रोजी तो दुपारी बहिणीकडे गेला, पण तिथूनच त्यानं जवळच्या मित्राला फोन करून बरं वाटत नसल्याचं सांगितलं। तसंच माझं काही बरे वाईट झाल्यास म्हापसा चर्चजवळील दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कार करावेत असं देखील त्यानं मित्राला सांगितलं। या फोनमुळे मित्राच्या मनात पाल चुकचुकली। त्यानं तातडीनं धाव घेऊन किटला गाठलं, पण घरात गेल्यानंतर सेबेस्टिन आणि अवलिन यांचे मृतदेह पाहून त्याला धक्काच बसला। त्यानं लगेच पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी येऊन तपास केला असता तिथं एक सुसाईड नोट सापडला। दरम्यान सेबेस्टिननं गळफास घेऊन आत्महत्या केली होती, तर त्याची बहीण बेडवर मृतावस्थेत पडली होती। तिच्या तोंडातून फेस येत होता, शरीर काळं निळं पडलं होतं। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरे तपासणीसाठी पाठवून दिलेत। दरम्यान भावानं बहिणीचा खून करून नंतर आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। दोन्ही मृतदेहांवर चिकित्सा झाल्यानंतरच खरा प्रकार स्पष्ट होईल, त्यामुळे सध्या त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही असं पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांनी स्पष्ट केले। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।